बकऱ्या आल्या. अरे कांदा काढणं चालू आहे गळ्यात. पुन्हा आणले बकऱ्या. थांब ना जरासा. कांदा तर उचलू दे म्हणले. काय गळ माणसा गळ तुला समजत नाही का रे? बकऱ्या नको चालू ना. तिकडे रस्त्यात तिकून चाल ना बाबा. हो शांताराम भाऊ धुरे धुऱ्यान चालतो. धुरे धुऱ्यान चालतो. येऊन येतात ना कांद्यात येऊन येत बकऱ्या. काही गड हो काही आहे बा तुमचं लोक हो. माती इकले का अजून वावराचा बावन आणून राहिले तुम्ही. काय माणसा आहे बा. हा म्हणत नाही तर लोक फायदा उचलता का माय. काय राजा शांताराम तू टेन्शन भलतच घेता राजो. येऊन येत ना बा वावरात नाही देत ना तुमच्या. कोण धुऱ्या धुऱ्या रस्त्यात चालतो ना. चालू द्यावा त्याले चालू द्या ना. आणि ते तुला नाही समजत. हे असे कसे वाळ फावते मग यायले. हा काही म्हटलं नाही की मग ते अंदर आणतात. तू बोलत ना दोघर मला. त्याच्या बकऱ्याचं जाऊ द्या पण आपल्या कांद्याचं पहा ना पहिले आता. ऊन तपून राहिलं ना गरबयचं. कांदा खराब होईल ना. बेपारी पहा नाही कोण टाका बापा कांदा. नाही कांदा खणला की बस मी भरून टाकतो याला कांदा. मस्त कंदे गिंदे करतो मी. यंदा कांदा इकत नाही ठेवतो घरी. बापा तो कांदा काका सड्याला ठेवता का घरात? 100 क्विंटलचा होईल ना तो. 10 क्विंटलवर येईल ना. इकून टाका तो कांदा लवकर. बेपारी पाहून ते घराफरात नाही ठेवा लागत कुठे तो कांदा. फालतू असाचा धन आहे बा ते. सडकी वस्तू काही घरात ठेवायला पुरत नाही ते. शांती यंदा छानच आहे बरं कांद्याले. लोक कोणीच ठेवून नाही राहिले कांदे. कांदा जाईन 6-7 हजार रुपये क्विंटल ना. तुला सांगतो मी. असं ठेवू दे ना. गडबड नको करू ना. सोडून किती सडी नाही का गाडीमधला. 30 क्विंटल सडी तरी 70 क्विंटल राहते ना आपल्याजवळ. नोटा किती होता 7 लाखाला होते 70 क्विंटल. आऊ ठेवू दे ना मले. चानस गिनस पाहू नका बापा. इकून टाका तो. फुकून टाका. काही आपण ठेवलं की काही भाव नसते भेटत. तडकी वस्तू आहे ते. राहणारी वस्तू असली तर ठेवलं तर चालते बा. पण हा कांदा नाही राहत ना. बरोबर पाय तुम्ही एखाद्या गावातल्या ट्रॅक्टर आणि काय नाही घेऊन जातो बाबा मार्केटले. काही व्यापारी पाहत नाही. व्यापारी कसं उधार नेतात पैसे देत नाहीत मग. पाहतो मग ट्रॅक्टर एखाद्याचं. बापा तसं काही करा आणि लवकर कसं काढून टाका हा कांदा आता. या बायाच्या रोजगारीची सोय लावजा. नाही तर कसं ते रंजसान रोजगारीसाठी. हो मॅ रोजगारीच्या पैसे लाईन लाय मागेलात मॅ सरपंच आले 10,000 रुपये. तेवढ्यात होऊन जाते याची रोजगारी आहे की. हजारात काय होऊन राहिलं बापा. 10,000 रुपयात कोणाकोणाची रोजगारी देसान. 30-35 हजार रुपये रोजगारी आहे. वावरात असता की वावराच्या बाहेर असता बापा. बाया मोजता की नाही की झपीत असता. तू कशासाठी आहेस? तू काय असते मांग मजा घ्यायचं काम तू करत जाय. फक्त पैसे मागत जाय मला. बरं मी लावतो 30-35 हजार राहिले. तू काही टेन्शन घेऊ नको. चाल मग येऊ काय मी. पाहू का ट्रॅक्टर. हा बापा पा लवकर ट्रॅक्टर आणि घेऊन जा. पद्धतशीर पाहिजे. ह्या बाया सुटले की 2-2, 3-3 किलो कांदे नेतात बरं भोयात. काय मग तुया कसा आहे ढायता हात आहे जरासा. नेव काही नाही होत नाही 2 किलो. असं नको करतो. फुकाई खीर नको वाटत जो लोकांनी. विचार नका करत जाऊ ना तुम्ही. काही मी कोणाला नेऊ देत नाही ना कांदे फांदे. जा हाती ट्रॅक्टर पा. हो पाहतो ते पहिले कांद्याचं. 2 रुपये किलो कांदा नाही. मोठा विचार करते हा माणूस. लस कंजेल आहे. नाही बायाच्या इकडे जावं लागेल. ते बसून राहते. मारती त्या काल्याचा काय झालं तर. हो माझं ना ऐकू आलं बा मला. तुम्हाला माहित आहे त्यानं पोरगी नेली पुण्याला पोहून म्हणून. ते दिली पोरगी पुण्याला सोडून आणि घरी चालला आला तो. आपल्याच्यानं पुरं पाटा होत नाही तर लफडं करूच नाही. पण हे आजकालचे पोरे ना हे झाले ऐकतच नाही. सहज करतात मोठी. आणि नाही पोहोचल्या गेले की मग असं सोडू देतात. आला आता घरी हिंबटलं तोंड करू. दाबून मारला म्हणतात देवदास भाऊन द्याले. आपण काय बाबा रक्त पडेल मारला त्या बापानं. घरातही घेतला नाही. घरा बैठ दिल्या काढून ते शांताराम भाऊच्या घरी आता राहिले. थोडीसा खाऊन पिऊन राहिला आणि त्या मसाला जाऊन राहिला आता शांताराम भाऊच्या. तर बापा योगायोग शांताराम भाऊ ते सारखं झालं बापा. फुकाचा माणूसही भेटला शांताराम भाऊले. मसाला वायाले भाण्यानं सोडलं काल्या चिटकला तिकडे आला. शांताराम भाऊली चानसच पाहिजे भुवन. बरोबर मिळ आणते पण शांताराम भाऊ. नाही हो पाटील तसा आहे का तो माणूस राजा. रोजदारी दिन तो माणूस 200 रुपये रोज त्याले. फुका थोडी ठेवणार आहे. माय बापानं काढून दिलं तर कोणाला ना कोणाला सारा द्या लागेल की नाही. तर मग शांताराम भाऊ म्हणे बाबा चाल म्हणे मा घरी इकडे तिकडे गेल्यापेक्षा. आता त्याने जर पश्चातापात जीव दिला तर काय करसान. काही समजत नाही अजून. तू अजून शांताराम भाऊचा स्वभाव ओळखलाच नाही बाबा. फोकट खाऊ दे वयक राहू दे असं काम आहे तर तिचा. बरोबर छानच पाहिजे माणूस. चोपड चापड करते आणि कामं करून घेते. पहिले भाण्या चोपड चापड गेला 6 महिने. आता याले आता काल्या पकडला. काले 6-7 महिने चोपड चापड करेन मग अजून कोणी. पाटील तसा विषय नाही हो बाबा. ऐकत जा तुम्ही. असं शांताराम भाऊचा स्वभाव तसा नाही आहे. शांताराम भाऊचं असं म्हणणं होतं मेंदर याने असं गावात जर सोडलं यानं जर या पोऱ्यानं जर जीव दिला तर काय करसा.
म्हणून शांताराम मोदयाला सोबत सोबत वागून राहिले. तुम्ही राजा काही कुकडच्या कुकडे जोडून राहिले बा. तुम्ही काय बाप्पा म्हटलं ऐकणार आहे का? तुम्ही शांताराम भाऊचीच माणसं आहे. लाईने पाटील पण बोला ना, शांताराम भाऊ काय आणला? काही नाही गड्या, आपल्याला फक्त कांदा नेला होता बा मार्केटले. हाय काय तुटाली खाली? तर काय शांताराम भाऊ ट्रॅक्टरच्या नाणी लागले हो तुम्ही? 30-35 क्विंटलच्या. हा, एकदाच आपली गाडी भरली 16-17 टनची की चालले निघाले आपण मार्केटले. ट्रक सांगा तुम्ही एखादा, हे ट्रॅक्टर फॅक्टरच्या फंद्यात ना बुडू. हो गड्या, तसं करू का मग? ट्रक सांगू आले. काय भाडं घेऊन ट्रकवाला? घेईन 4-5 हजार रुपये याच्यावर. काय घेणार ट्रकवाला? मग तुला का ट्रक सांगायला पुरते बा? ह्या ताल्याकत लोक माशा मारल्या असत्या. 10 ट्रिपा तर झाल्याच असत्या. 7-8 हजार रुपये झाले असते. हे माणसं थंडगार काम आहे. हे कसं पोती नेले आजात भरून. मग ट्रक सांगत लागी. बरं सांगितलं गड्या तुला, बरी आयडिया दिली. मग जातो मी मार्केटले ना, आणतो बा ट्रकच आणतो मग. हो, ट्रकच सांगा तुम्ही. हे काय ट्रॅक्टरच्या फंद्यात पडू नका. आणि कसं हमाला तिकूनच भेटतात, डोक्याला ताप नाही मग. बरोबर बा, चाल मग येतो मी. हो पाटील, तिथे वाहून तेवढा माणसा कांदा काय माणसाला तुम्ही ट्रक थांबलेला पाठवलं बाबा? त्या ट्रॅक्टरच्या गाड्या 10 चक्रा मारा लागल्या असत्या. त्यापेक्षा ट्रक सांगायला पुरते झटकीपट. थांब्याचं काम नाही. पाणी पडलं तर अजून घोर. हे ट्रॅक्टरच्या का नांदी लागायला पुरते का बाबा? बरोबर आहे म्हणा पाटील. हा, बरी सल्ला दिली बा तुम्ही. चालेल बा, चाल जातो मग घरी. हो जा. तिले बेजा बावन होऊन राहिला दिवसेंदिवस. तिऱ्या मारायला शिकला हा बी. बोडे बा, झाबरू कुठे गेला? मी काय झाबऱ्या राखा नाव काय? फोन लावून द्याले. फोन नाही का तुझ्या? काय बोडे बा, तुम्ही कधी राजा हेकोडेच बोलता राजा, सारखं बोलतच नाही बा. काय सारखं बोलायचं सांग मग तू आता. हा, मी काय म्हटलं तुले? अरे फोन लावणं त्याले. कुठे यायचं समजते झटकनी. काय मी त्याच्या मागे फिरत असतो की मी त्याला विचारत असतो 10 खेप, अरे गड्या कुठे चालला, काय चालला, काय गड्या माणूस असतो. बरोबर. हा, तुम्ही काय गोष्ट घेणार आहे बा बाबा? तू गड्या शांतरा, एक काम होतं गड्या. तेवढं कसं आपलं काम जमून तू बजेट लगन करतो गड्या मी तुझ्या बरोबर. का रे? वा, ते गोष्टी नका सांगत तो मुली. मी त्या रिकाम्या कामात पडत नाही बरं. हा, मंदात पडे त्याचा कंबळल्यामुळे ते काही खऱ्या नसतात गोष्टी. हा, आपलं कसं डोकं खायचं नाही. तुम्हाला करणं असेल ते करा. आपल्याला सांगायचं नाही तो विषय. काय गड्या शांतरा, कसा माणूस आज बिल एवढा मोठा लगा करता धरता गावातला. कसं तू असला की मला धीर येते. कसं मग झटकन होऊन जाईल. कसं पटकन मग मला कसं पुढे टेन्शन नाही मग. विषय मुळावर बुडवा तुम्ही. मी आलो कोण्या कामासाठी, तुम्ही लावलं काय? मी काय विचारलं तुम्हाला, झाबरू कुठे आहे ते सांगा मला. हा, ते तुमचा विषय नका सांगू. मला माहित आहे तुमचा किती पानसट विषय आहे तो. वय काय ना आपण करतो काय. मसनात गवऱ्या झाल्या ना, आता आपल्या मुखात दात नाही राहिले ना. तरी हाय अजून सोय. अजून बाबूराव वय वय करते तुमचा. बरं बाबा, बोलत नाही रे बाबा, बरोबर बोलत नाही. हा, भनकू नको एवढा. हा, गरम नको मावर. हा, जर असं माणसानं साधं संपल सांगितलं तर झालंय लागे सुरू तो. हा, बाबूराव वय वय करते काय? अरे जुनं खायला म्या रगीचं तुमच्यासारखं थोडी आहे. मी हायब्रिड खाऊन राहिलो. रोगर 5 मिनिटात रोगर फवारता आणि 10 मिनिटात खाता लेगो. हा, सारं रोगटलं तर खाऊन राहील तुम्ही. मग तो विषय बंद ठेवा. काय सांगा मग, कशा काय तुम्ही? काहीच नाही गड्या, मार्केटला जाणं आहे बरं आपल्याला. चाल बरं, आपल्याला तो कांदा देणार आहे आपला. चला मग. काय गड्या शांताराम, पायता गड्या तेवढं आपलं. चुप बसा ना तुम्ही. आमचं काम कोणतं, तुमचं धाम कोणतं राजा? मंदात लाग राहता घेणं देऊन तुम्ही तुमचं टिपरू. काय राजा माणसं आहे तुम्हाला, समजत नाही का? शांताराम भैया बुड्या नांद नका लागो तुम्ही. बिघडेल बंदूक आहे ते. मी नांदेला थोडून त्या बुड्याचा. चला. हा, चला आपण. थांब झाबऱ्या, मला तू मला म्हणून आला बिघडेल बंदूक. थांब, तुले बिघडेल बंदूक कशी आहे दाखवतो तुला आता. पांडू जाय बरं लवकर, गाड्या पुसपास कर बरं. तर पुसले मी सकाळी. आता काय डबल पुसायला होता का मला? अरे पुसपास करणं तुझं काम आहे ना. कासाठी ठेला मी तुले ग्रीसिंग कर. हा, काच पुसून काढ. चकाचक दिसल्या पाहिजे एकदम गाड्या. बरं ठेल आहे मला पुसपास करायला. ठेला हा, जातो करतो पुसपास. 100 खेप तेच. एकूण घासा तिकून घासा. कर लवकर. भाऊ भाड्यानं ट्रक भेटेन का आपल्याला? हो, भाड्यानं ट्रक द्यासाठीच बसवला आपण. हा, कायसाठी पाहिजे होता? कांदा आणलाय मार्केटमध्ये. बरोबर भेटून जाईन ट्रक. पण किती टन आहे? 20 टन आहेत. 20 टन. बरं 20 टन आहेत काय? पण कसं रस्ते चांगले पाहिजेत बरं, तर गाडीमध्ये लोडिंग टाकल्या जाईल. नाही तर मग कसं लोडिंग टाकल्या घेणार नाही गाडी. रस्त्याचा काही वांधा नाही ना. बिलकुल सडकच आहे. हायवे रोड आहे आमच्या वावरात. काहीच वांधा नाही. एकदम बिलकुल ट्रक जाते वावरात. हा, बरोबर. काय वांधा नाही. कोणतं गाव घे काय तर लिहून द्या, ऍडव्हान्स जमा करून द्या. गाडी येऊन जाईन सकाळी. बरं भाऊ, भाडं गेलं मग. भाड्याबद्दल तर काही सांगितलं नाही तुम्ही ना. काय भाडं 20,000 रुपये आहे 20 टनचे. बापा काय हो बापा, 20 टनचे 20,000 रुपये? 1,000 रुपये टन? अरे नाही हो, कोकडे गेलं राजा हे. एवढं भाडं असतं कुठे?
ट्रक आहे ना बाबा, तो काय बैलगाडी आहे का ते? काही बोलून राहील तुम्ही? 20,000 भाडं लागेल ट्रकचं. राजा एवढ्या 20,000 भाड्याचं राजा आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू ट्रक जाते राजा कांदा घेऊन. 800 आणणार म्हणून मार्केटमध्ये पद्धतशीर सांगा बा. तुम्हाला पुरलं पाहिजे, आम्हाला पुरलं पाहिजे. जीव नवा घेऊ बा शेतकऱ्याचा, जो तो आमच्याच बोकांडीवर बसेला आहे बाबा. बरं तुम्ही सांगा. 5,000 रुपये देईन मी. 5,000. तो रस्ता आहे सरळ, जा बरं तुम्ही. 5,000 रुपये ट्रक येत असते कुठे? ते काय ऑटो गिटो आहे? काही बोलणं आपलं. 10 लोक लागत असते एवढ्या कमी पैशात कोण देते हो? काही करून राहिले का राजा? 20 किलोमीटर मार्केट आहे राजा. 5,000 बरोबर बोलले ते. जाणं येणं जाय ना फक्त. एवढ्याचा डिझेल लागत नाही राजा. 40 लाखाची गाडी आहे, वावरात टाका लागते. एक पाटा जर तुटला तर राजा मला 10,000 रुपये खर्च आहे. आणि तुम्ही मला म्हणून राहिले की एवढा खर्च येते का तेवढा येते का? सारा विचार करायला लागते भाऊ. आम्हाला वावरातले रस्ते माहित नाही कसे आहेत. कांदा गाड्या भरत नाही वाटते आहे मी. भाऊ सर्व ऍव्हरेज काढूनच आम्हाला कसे भाव सांगायला लागतात. नाही तर मग कसं एक पाटा तुटला की घरून पैसे भरसान का? घरून लावा का मी ना गाडीला पैसे? त्या काही ना काही थोडेसे कमी जास्त करून टाका, घेऊन टाका. जास्त दूर नाही ना, 20 किलोमीटर आहे ना फक्त मार्केट पासून आमचं का. जबा 7,000 रुपये घ्या आणि घेऊन टाका. पाठवून द्या सकाळी ट्रक. बरोबर 7,000 पाठवून मी ट्रक. फक्त ट्रकच येईन बरं ना, हमाल येतील त्याच्यात ना काही. फक्त स्पेशल ट्रक येईन. आणि तो बी सकाळी तुम्हाला 1,000 आला लागेल. गाडी कसं 11च्या अंदर कशी मार्केटमध्ये गेली पाहिजे, खाली झाली पाहिजे माझी गाडी. बाबा तुम्ही रात्री 3 वाजता पाठवणार, आम्ही हजर जा भूतच आम्ही. नाही आम्ही रात्रभर पाणी देतोच की नाही. आम्हाला लाईटी राजा रात्रीच असतात. आम्हाला सवय आहे रात्री जाग्याची. तुम्ही काही वांधा नाही, टेन्शन घेऊ नका. तुमची गाडी 11च्या अगोदर खाली करून दे. बरं येऊन देईन मग सकाळी गाडी. ऍडव्हान्स देऊन टाका मग 2,000 रुपये. बरं हे घ्या तुमचे ऍडव्हान्स. बरं मग सकाळी येऊन देईन तुमची गाडी, काय वांधा नाही. ठीक आहे चला मग येतो भाऊ, आम्ही येतो. कॉलेजचे तर काही भाव वाढले गड्या. 20,000 म्हणते 20 किलोमीटरचे. गंमत नाही गोट. काहीच्या काहीच लागा. आपल्या मालाला नाही वाढत भाव. 10 रुपया कांदा 50 रुपये नाही जात. करायला कोणता अधिकार आहे हो? वा शांताराम भाऊ, आपल्याला आपल्या मालाला भाव ठरायचा अधिकार नाही आहे. या साऱ्या लोकांना दिला. साबणावाल्याला, ट्रकावाल्याला, गाडीवाल्याला, दवाखान्यावाल्याला, साऱ्याला भाव ठरायचा अधिकार आहे. फक्त शेतकऱ्याला नाही. शेतकऱ्यांना फक्त तोंडाकडे पाहायच्या. ते म्हणतील ते पैसे खिशात घाला. शेतकऱ्याचे हाल कसे आहेत? कुत्र्याचे अंड बाहेरचे बाहेर. कुत्रा आहे शेतकरी. ते देतील ते घ्या माणसानं. कुत्र्याला कसे पोळी टाकली खाते, नाही मग तशी मागत नाही तो गडी. असं काम शेतकऱ्याचं व्हायला. दोघे भाऊ घरी झपेल नका राहू आता. जरासं लक्ष द्या. त्या शांताचा कांदा काढणार आहे बरं. त्याच्या वावरात ट्रक येणार आहे, लक्ष दे जा. नाही तर मग काय, ट्रक वावरात आणि आपण चाललो उडगोंड्या सुट कुकडे फिरायले. हे दोघे भाऊ सांग कामात ना, मनानं तर जरा सगळं समजत नाही येईल काही. त्या शांताच्या वावरात गाडी येऊन राहिली की काही काहीच लक्ष देणार नाही ना. आपण सांगून राहिलो म्हणून ते आता ऐकतील. त्याला तर काहीच माहित नाही. काय तुमचं दोघीची कीर्तन झालं काय करणं? म्हणजे आम्ही एवढे बळे आळाव काय दोघे भाऊ? आम्हाला समजत नाही काही की दूध पिते आम्ही, तुम्ही सांगून राहिले आम्हाले. नुसतं चबरे धंदा करत राहा जटी. माहिती आहे आम्हाला सारं. आता आम्ही वावरात जाऊन बसतो, गाडी नाही जाऊ दे त्याची वावरातून आपल्या. चाललंच होतो आम्ही, सांगायचं काही काम नाही ना. तर बा शिवलाल आपल्याला दोघाईले बायका वरचढ भेटेला. माणसाच्या पुढेच करतात त्या. हो माणूस बनाया प्रयत्न करतात त्या बाया आपल्या. दोन्ही वरचढात नाही. आम्ही ना वरचढपणा नाही केला की नाही, तर तुम्ही तर गल्ली मार खासान. त्या सरपंचाच्या हातचा मार नाही खाल्ला का तुम्ही त्या धुऱ्यासाठी? रगत पडे तर लोक मारलं ना, पण याच्यानं काही झालं काय? काहीच नाही झालं ना. आणि वरतोंड करून आपल्याच म्हणतात ते आम्ही करतो बरोबर, आणि तुम्ही शिल्लक आणि तुम्हीच हे. उलट आपणच बोलले खा. अरे बाई ते की नाही आपल्यालाच बोलतील ते. माणसं काही खरे नसतात ना. आपण किती काही चांगलं काम करा, पण ते कसं बाईच्याच मस्तकार खापर फुटत असते. ठीक आहे, आम्हाला सांगा, आम्ही समजू नका. तुम्ही समजतात ना आम्हाला गोष्टी काही. हे काही कधी लहान लेकरासारखं सांगणं, असं करा तसं करा, टमुक करा. नुसतं चबरेच कामं करता दोघी जणी. सारख्याच झाल्या तुम्ही. एका माळ्या मनी आहे तुम्ही. तरी बा शिवला लिहायच्या नाही नको लागू. ह्या मॅट करून टाकतील आपल्याला. निका पिसाड्यासारख्या मागच लागतात. हे कर ते कर, असं कर तसं कर. जसे की आपले मायबाप बनायला पाहिजे त्या दोन्ही बी. आम्ही नाही सांगलं तुम्हाला तर तुम्ही गल्ली मार खाता ना. म्हणून कसं बारीक चिरीक गोष्टी सांगतो आम्ही. आम्हाला का माहित बापा, तुम्ही लय हुशारा म्हणून सांगा नाही लागत. सांगू नका बाई, यायला मार खाऊ द्या ना. कसं मार खायच्याच लायकीचे आहे. पण किती बोललो, किती यायच्या पुढे उफनलं, तर हे कसं आपल्यालाच मूर्ख ठरवतात ना. आपल्या ऐकून थोडी बाजू घेतात काही. तुम्ही बोल्या सोडता का? बोलल्याशिवाय तुमचं भागत नाही.
हा आता काही सांगायची गरज होती का? आम्हाला माहित आहे ना शांत्या ट्रक आणून राहिला. आम्ही दोघे भाऊ आता वावरात चाललो होतो. आम्ही बी काही गलत सांगलं का तुम्हाला? आम्ही तेच सांगलं ना की ट्रक येऊन राहिला म्हणून वावरात जावं लागते. काही चुकीचं बोललो का आम्ही? हा? जा बरं लवकर वावरात, राखण करा वावरात. आता कसं आपल्या वावरातून ट्रक गेला नाही पाहिजे एवढं लक्ष द्या. आता जा लवकर. हो हो आता वावरात जातो तो काही भाऊ आणि त्याचा ट्रक जाऊ देत नाही आपण आपल्या वावरातून. हा रस्ता थोडी त्याचा आपल्या वावरातून. हा आणि दुसऱ्या ठिकाणी जागा नाही त्याला जायला. बरोबर शाळा भरवतो आता आम्ही दोघे भाऊ. हे बा शिवलाल चाल झटकनी. कसं ट्रक अडवणार आणि तुम्ही दोघे जणी या. म्हणजे काही जास्त मागं पुढे जर झालं आणि शांती कधी तरी आली कसं तर मग कसं बाया पाहिजे सांभाळायला. हे कसं फाटके तुटकेच कपडे आणजा बरं. चांगले कपडे येऊन घालून. कसं भांडण जर जोरात बोयकलं कपडे फाडले की चाललं. काय तर इज्जत लुटली शांताराम माई असं रिपोर्ट द्यायला तयार आपण. हा ते करतो आम्ही सगळं. आम्हाला काही सांगायचं काम नाही. फक्त तुम्ही वावरात जा बरं. आता ते ट्रकचं पाक आहे तर. बरोबर चला चालेल गड्या शिवलाय. चाले बा मित्र हो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या चॅनलला.